अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कर्मचारी सन्मान सोहळा व कार्यशाळा. दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांच्या प्रोत्साहनासाठी व त्यांच्या आत्मविश्वास वाढविण्यासाठी दिव्यांग कर्मचारी सन्मान सोहळा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमधील तमाम अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या जरी ते विकलांग असतील, दिव्यांग असतील तर अतिशय कार्यक्षमपणे ते सर्व ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा ते चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी जे जे काही करणं अपेक्षित आहे ते जिल्हा प्रशासनातर्फे निश्चितपणे करण्यात येईल आणि त्यांच्यामध्ये जे काही नाविन्यपूर्ण काम करणारी मंडळी आहे किंवा नाविन्यपूर्ण काही करत असतील त्याचीसुद्धा दखल जिल्हा प्रशासन घेईल आणि समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगासाठी ज्या ज्या काही योजना आहेत त्या प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असणार आहे. जिल्हाभरामधील दिव्यांगाचं सर्वेक्षण करण्याचं जे ॲप आहे ते निश्चित करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. ते ॲप फायनल झाल्यानंतर जिल्हाभरातील दिव्यांगाचं सर्वेक्षण करून ग्रामीण भागातील सुद्धा प्रत्येक दिव्यांग व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणे ते पोहोचल्या जातील. कर्मचारी संघटनेच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला, काय सांगा सन्मान सोहळा? आजचा वास्तविक आपण जर बघितलं तर जागतिक दिव्यांग दिन हा 3 डिसेंबरला साजरा झाला, पण त्या पूर्ण सप्ताहामध्ये दिव्यांगांसाठी वेगवेगळे कार्यक्रम चालतात आणि आम्ही दिव्यांग कर्मचारी आमची नैतिक जबाबदारी समजतो की इतर दिव्यांगांना, कारण आम्ही सेवेत लागलो आहे, पण इतरांना मदत केली पाहिजे आणि हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत खरं दिव्यांग बांधवांचं पुनर्वसन होणार नाही. या हेतूनेच आम्ही सर्व कर्मचारी अख्ख्या महाराष्ट्रात, आज इथंच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही हे असे वेगवेगळे प्रोग्राम राबवतो आणि आमच्या इतर दिव्यांग बांधवांना त्याच्यात मोटिवेट करतो. मग अशा आपण बघितलं असेल की आपली दिव्यांग मुलं ज्यांच्याकडे कला आहे पण त्यांना व्यासपीठ देण्याचं काम ही महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना करते आणि याच्यापुढेही आमचं आजच आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथं सगळ्यांना आम्ही एक ठरवलं आहे की पुढल्या वेळेला की किमान 2 दिव्यांगांना तरी आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी किती कर्मचाऱ्यांना सन्मान देण्यात आला आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे कार्यक्रमाचा? या ठिकाणी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेतर्फे गेल्या 15 वर्षापासून गुणवंत कर्मचारी, गुणवंत दिव्यांग पाल्य आणि जे सेवानिवृत्त कर्मचारी असतात यांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना ही या ठिकाणी नैतिक मूल्य धरून या ठिकाणी काम करत असते. ते करत असताना महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नेतृत्व आमचे साईनाथ पवार साहेब या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण राज्यभर आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन करत असतो. यावर्षी 3 डिसेंबर 2025 रोजी आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवता आला नाही. या कार्यक्रमासाठी आम्ही आदरणीय दिव्यांग मंत्रालयाचे मंत्रालयीन सचिव आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांना सुद्धा या ठिकाणी निमंत्रित करणार होतो, जे की खोटे दिव्यांगांना या ठिकाणी त्यांच्या भूमिका त्यांना स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. राज्यभर साहेबांनी 1500 कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बडतर्फ केलेलं आहे आणि ते खोटे दिव्यांग प्रमाणपत्र काढणारे या ठिकाणी आमच्या खऱ्या दिव्यांगांचे हक्क आणि अधिकार हे हिणवून घेतात. म्हणून अपंग अधिनियम 2016 हे आमच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या हक्काचं आणि अधिनियमाचं या ठिकाणी शस्त्र म्हणून या ठिकाणी काम करतं. आमचे बंधुतुल्य, आमचे मातृतुल्य या ठिकाणी साईनाथ पवार साहेब आमच्या संघटनेच्या पाठीशी असतात. आम्ही यावर्षी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा 8 सेवानिवृत्त कर्मचारी, दिव्यांग पाल्यांचे पाल्य 13 आणि या ठिकाणी अधिकारी वर्ग यांचा सन्मान या ठिकाणी एकूण 25 कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करतो आहोत. पुढच्या वर्षी आदरणीय साईनाथ पवार साहेबांच्या सूचनेनुसार जे सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी 1 ते 2 दिव्यांग कर्मचाऱ्यांना स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी कोणाच्याही समोर हात भीक मागण्याचे काम पडणार नाही. या ठिकाणी आम्ही त्याला स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. गेल्या कित्येक वर्षापासून दिव्यांग संघटन काम करत असताना दिव्यांगांच्या इलेक्शन ड्युट्या असेल, दिव्यांगांच्या निवडणूक ड्युट्या असतील किंवा दिव्यांगांना या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शासकीय पदोन्नती असेल यांची दिव्यांग अधिनियम 2016 नुसार 4% अनुसार
जी दिव्यांगांची अनुशेष भरती या ठिकाणी केली जाते, या सर्वांचा या ठिकाणी आम्ही पाठपुरावा संघटनेच्या वतीने करतो. माझ्या संघटनेमध्ये माझ्या समवेत माझे जिल्हा सचिव, माझे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हा कमिटी, सर्व तालुक्याचे अध्यक्ष, तालुक्याचे सदस्य, आमच्या महिला आघाडी अध्यक्षा आणि सर्व सदस्य वर्ग आणि माझ्यासोबत जे काम करतात या सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी यशस्वी होतो. मी प्रत्येकाची नावं या ठिकाणी घेऊ शकत नाही, परंतु माझा जो विजय आहे, माझं नाव विजय आहे, माझ्या नावाचा विजय हे प्रत्येक सभासद या ठिकाणी करण्यासाठी कधीही मागं हटत नाहीत. मी केव्हाही आवाज मारा, हे संघटनेचे सर्व सभासद माझ्या पाठीशी असतात आणि तुमच्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय कलेक्टर साहेब, आदरणीय पोलीस कमिशनर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, आदरणीय धारूरकर साहेब, आरोग्य विभागाचे अधिकारी यांना ज्यांना निमंत्रित केलं ते येऊन आम्हाला या ठिकाणी आमच्या पाठीवर थाप टाकतात आणि आमच्या समस्या ऐकून घेऊन या ठिकाणी न्याय आणि भूमिकेसाठी कायम सदोदित असतात. आम्ही या सभागृहासाठी एक आम्हाला दिव्यांगांना कार्यालय मागितलं, आदरणीय कलेक्टर साहेबांनी एकाच शब्दामध्ये कार्यालय या ठिकाणी देऊन टाकलं. आमचे दिव्यांगांचं भवनसुद्धा या ठिकाणी महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये उभं राहिलेलं आहे मोठ्या थाटामध्ये. या ठिकाणी सुद्धा आम्ही संपूर्ण राज्यभरातील आणि जिल्ह्याभरातील दिव्यांग समस्या या ठिकाणी त्या दिव्यांग भवनाच्या अंतर्गत या ठिकाणी सोडू इच्छितो. आम्हाला या ठिकाणी मला तुमची या ठिकाणी संधी दिली, तुम्ही मला बाईट घेण्याची संधी दिली, माझे विचार ऐकले, हे सर्व समाजापर्यंत पोहोचवावेत. तुमच्या पत्रकार बांधवांचे या ठिकाणी आम्ही सन्मान या ठिकाणी केलेला आहे. आमचाही सुद्धा तुम्ही सन्मान या ठिकाणी अशाच पद्धतीनं करावा, दिव्यांग बांधवांना या ठिकाणी न्याय द्यावा आणि तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व दूरपर्यंत हे आमचे न्याय हक्काचं धोरण तुम्ही या ठिकाणी मांडावं अशी मी या ठिकाणी आपल्या विनंती करतो. आणि आमचे आदरणीय साईनाथ पवार साहेब या ठिकाणी 2 तासासाठी आले होते, साहेबांचे 5 तास आम्ही या ठिकाणी घेतलेत आणि संपूर्ण हे कार्यक्रम आदरणीय साहेबांना मंत्रिमंडळाच्या सभेसाठी जायचं आहे. साहेबांनाही या ठिकाणी आम्ही या जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. साहेब तुमचंही या ठिकाणी वेश निश्चितच तुम्हाला मिळेल. आमचे सर्व बांधव, सर्व भगिनी हे माझ्या पाठीशी आहेत. आमचं संघटन एका ठिकाणी स्थिर आहे, मजबूत आहे आणि ताकदवान आहे. आम्ही शरीराने जरी दिव्यांग असलो तरी आम्ही मनाने दिव्यांग नाहीत. दिव्यांगाला, कोणत्याही दिव्यांगाला या ठिकाणी काहीही काम सांगा, आमचे कोणतेच कर्मचारी कुठेच कमी पडत नाहीत. आमचे कळसुबाईच्या शिखरावर चढून आलेले आहेत, आर्थिक खाडी पोहून आलेले आहेत. या ठिकाणी 2-2 क्विंटलचं पॉवर लिफ्टिंगचं वजन आपल्या छातीवरती उचलतात, ट्रायथलॉन मॅचेस मारलेले आहेत. हे सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक दिव्यांगत्व नाही, शारीरिक दिव्यांगांना आम्ही काही समजत नाही. आम्ही शारीरिक दिव्यांग आमच्यासाठी चिल्लर आहे, आमची ताकद या ठिकाणी प्रबळ आहे. आम्ही तुम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी दाखवत असतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी विजय शेळके, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटना, शाखा छत्रपती संभाजीनगर.